30 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी दौऱ्यावरती येत आहेत। शहरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल या ठिकाणी त्यांच्या सभेची भव्य तयारी अशा प्रकारे या ठिकाणी सुरू आहे। वॉटरप्रूफ टेंट एकूणच होणाऱ्या या शेतकरी मेळाव्यासाठी उभारण्यात येतोय। आपण या ठिकाणी पाहतोय पोलीस प्रशासन या एकूणच होत असलेल्या तयारीचा या ठिकाणी आढावा घेत आहेत। मोठ्या संख्येने नागरिक शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐकण्यासाठी येतील असं आयोजकांचं सांगणं आहे। मोठ्या प्रमाणावर आपण पाहतो या ठिकाणी तयारी आहे। आता अंतिम टप्प्यात खरं तर पाहायला गेलं तर तयारी आहेत। उद्धव ठाकरे यांनी परभणी दौरा केला होता आणि त्यानंतर पहिल्यांदा एकनाथ शिंदे परत एकदा परभणीला येत आहेत। नेमकं उद्धव ठाकरेंना काय उत्तर देतील या संदर्भात ते काय बोलतील याकडे लक्ष लागून आहे। एकूणच तयाऱ्या कशी आहे यासाठी हे पाहण्यासाठी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे आहेत। भाऊ, कशी तयारी सुरू आहे? शेतकरी मेळावा आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं काय तयारी आहे? फार मोठ्या प्रमाणावर ही सर्व लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं या ठिकाणी ही तयारी चालू आहे। येणाऱ्या 30 तारखेला आमचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदेसाहेब यांची फार प्रचंड अशी मोठी या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे। शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत, युवकांशी संवाद साधणार आहेत, लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत। त्या अनुषंगानं या ठिकाणी आपण पाहत असताल की जवळपास 1 लाख स्क्वेअर फीटमध्ये हा मंडप आहे, 1-1.5 लाख स्क्वेअर फीटमध्ये हा मंडप आहे आणि त्याची तयारी चांगल्या प्रकारे या ठिकाणी माननीय खासदार संजयजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली होत आहेत। आम्ही सर्वजण, सर्व शिवसैनिक, सर्व पदाधिकारी ही चांगली जोमाने या ठिकाणी सभा एकदम चांगल्या प्रतिसादानं होणार आहे। त्या अनुषंगानं आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करत आहोत। नेमकं किती नागरिक या ठिकाणी येतील? 25,000 बसण्याची क्षमता आहे असं बोललं जातं। नेमकं किती लोक अपेक्षित आहे तुम्हाला येणं? आम्ही व्यवस्था केली आहे जवळपास 40,000 लोकांची, पण त्यापेक्षाही जास्त लोक या ठिकाणी सभेला उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती परभणीमध्ये, त्यानंतर आता शिंदेची सभा होती। उत्तर देतील का उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे? निश्चित त्यांच्या प्रश्नाचे उत्तर माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब देतालच, पण त्यांची सभा म्हणजे काय? ती सभा थोडी होती, एक खुरड्यामधली सभा होती का ती? म्हणजे एक मंगल कार्यालयामध्ये 15-20 लोकांमध्ये ती सभा, त्याला सभा म्हणतात का? सभा तुम्ही पहा, याला सभा म्हणतात। काय अपेक्षित आहे भाषणामध्ये? निश्चित परभणीच्या विकासाच्या अनुषंगानं, त्यासोबतच शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी आणि महिलांसाठी या ठिकाणी ठोस असे आश्वासनं माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब, संजयजी जाधव साहेब यांच्या प्रवेशावरून या ठिकाणी ही सभा होणार आहे आणि त्यामध्ये परभणीच्या विकासामध्ये चांगले या ठिकाणी योजना आपल्या परभणी शहराला शिंदे साहेब देणार आहेत। भाऊ, स्पष्ट प्रश्न आहे माझा। परभणी महानगरपालिकेमध्ये ठाकरे गटाची सत्ता आहे। खासदार संजय जाधव यांनी आता पक्षांतर केले, शिंदे गटात तुमच्या पक्षात ते सामील झाले। मग त्या ठिकाणी सत्तांतर होईल का? आणि उद्या होणाऱ्या या मेळाव्यामध्ये काही नगरसेवक प्रवेश करणार आहेत का? नगरसेवक निश्चित प्रवेश करतील, कारण नगरविकास खातं माननीय शिंदे साहेबांकडे आहे आणि परभणीला विकास पाहिजे। या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नुसते आश्वासनं चालत नाहीत। या ठिकाणी धोरणात्मक निर्णय घेऊन या ठिकाणी विकासाच्या अनुषंगानं या ठिकाणी आपल्या परभणी शहरासाठी निश्चित शिंदेसाहेब आपल्याला देणार आहेत। आणि ही सभा झाल्यानंतर काही नागरिक आहेत परभणीच्या अनुषंगानं अक्षता मंगल कार्यालयाला, त्या ठिकाणी डॉक्टर असताल, प्राध्यापक असताल, पत्रकार असताल, त्यासोबतच युवा उद्योजक असताल, अशा सर्वांची त्या ठिकाणी हितगुज करणार आहेत शिंदेसाहेब। तर आनंद भरोसे होते, एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे। निश्चितच उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर उत्तर सभा ही बोलली जाते। उद्धव ठाकरे जे परभणीमध्ये येऊन त्यांनी उद्धव ठाकरेंनी मोठ्या प्रमाणावर टीका केली होती आणि त्याला उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या काय बोलतील येणाऱ्या सभेमध्ये आपल्याला निश्चित दिसणार आहे। मात्र तुर्तास आपण या ठिकाणी पाहतोय तयाऱ्या खरं तर अंतिम टप्प्यात आहे आणि मोठ्या प्रमाणावर नागरिक या सभेला जमतील असं भरोसे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजरसह नजीर खान, NDTV मराठी, परभणी।